नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्त्वाची न्यूज समोर येते। खोटारडे राजकारणी सत्तेत सारे टेंडरबाज, मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमची अशीच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। विधिमंडळाचं अधिवेशन काप संपलं। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। त्यांच्या आरोपांना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले। एकनाथ शिंदे काय बोलले मला माहीत नाही। खोटारडे राजकारणी सत्तेवर बसले आहेत, त्यांनी सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली। मी आताही नाव घेऊ शकतो। आपण कोणावर बोलतो याचं भान त्याला नसेल। भाजपच भाषण ते वाचून दाखवत आहेत, असं संजय राऊत म्हणालेत। आमचा सध्या सुरू असलेला लढा व्यक्तीविरुद्ध नाही तर संविधान वाचवण्यासाठी आहे। संसदीय लोकप्रणाली संसद वाचवण्यासाठी आमची लढाई आहे। जे लोक एका व्यक्तीच्या संरक्षणासाठी उभे आहेत त्यांच्या अंतरात्म्याला हे मान्य आहे का, हे विचारावं लागेल, असा थेट सवाल राऊतांनी केला। लोकशाहीचं मंदिर पायदळी तुडवलं, त्यांना राम मंदिराच्या उद्घाटनाचा अधिकार नाही। रामाची लढाई रावणाशी होते, पण त्यांच्या मनात रावणाबद्दल त्यांना आदर होता। पण रामाचे भक्त आहेत, त्यांना हा रामाचा विचार मान्य आहे का? लोकशाहीच्या मंदिरात असं कृत्य करणं हा देशाचा मोठा अपमान आहे। राम मंदिराच्या उद्घाटनालाच उद्धव ठाकरेंना निमंत्रण देणार नाही, लालकृष्ण अडवाणी यांना पण निमंत्रण दिलं नाही। राम मंदिरासाठी त्याग केला, त्यांना ते बोलावणार नाहीत। ज्याचं योगदान नाही त्यांचा तो सोहळा आहे। संविधानिक पदावरील व्यक्तीला भान पाहिजे की आपली जात सांगितली नाही पाहिजे, असं म्हणत राऊतांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे। मित्रांनो, तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत अभिप्राय प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।